रेल्वे एक्झाममध्ये आवडते प्रश्न कोणते असतात माहितीये का? वेतनावर आधारित, म्हणजे पगारावर आधारित. दिलेले दिवस असणार आणि मिळणारे वेतन विचारणार. पण एक कॉन्सेप्ट आहे, वेतन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दिवस. म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार हे कशावर ठरणार? तुम्ही किती वेळ घेता ते काम करायला, त्याच्या व्यस्त प्रमाणात. आता बघा, तुम्हाला आताही कळणार नाही, पण कॉन्सेप्ट बघा. ए आणि बी यांना एका कामाचे 15,000 रुपये मिळणार आहेत. ए ते काम 20 दिवसात करू शकतो. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, ए 20 दिवसात काम करतोय, म्हणजे त्याला वेतन किती मिळणार? 1/20. लक्षात येत आहे? आता बी चे पण दिवस दिलेले आहेत. बी ते काम 30 दिवसात करतो, म्हणजे त्याला वेतन मिळणार 1/30. आता सी ची मदत घेतली त्यांनी. त्यांच्या मदतीने त्यांनी ते 8 दिवसात काम पूर्ण केले. म्हणजे ए, बी आणि सी तिघांनी मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण केले. आता हे अवघड वाटतं ना? फ्रॅक्शन मध्ये आहे गुणोत्तर, तर तिघांचा आपण लसावी काढू. 20, 30 आणि 8 यांचा लसावी किती येतो? 120. मग प्रत्येकाला आपण 120 ने गुणू. मला सांगा, 120 ला 120 ने गुणलं किती येणार? 6. 130 ला 120 ने गुणलं ते येणार 4. आणि 108 ला 120 ने गुणलं 8 1 8 8 5 40. म्हणजे बघा ना, 6 4 15. त्यातलं हे जे 15 आहे ते ए प्लस बी प्लस सीचं आहे. पण ए आत्ताच आपण काढलं. एचा हिस्सा 6 आहे, बीचा हिस्सा 4 आहे. 6 आणि 4 10 झाले. ए प्लस बी प्लस सी 15 आहे, हे 10 झाले. तर सीचा हिस्सा किती असणार? 5. सिंपल. आता तिघांना मिळून 15,000 रुपये मिळालेत. तर बघा इथे आता 15,000 तिघांना मिळून मिळालेत. तिघांचा मिळून हिस्सा किती आहे? 15. तर 1,000 रुपये, म्हणजे एका पार्टचे 1,000 रुपये मिळतात. त्यापैकी सी चे पार्ट किती आहेत? सी चे पार्ट आहेत 5. सो 1,000 गुणिले 5 हे आपलं उत्तर येणार, जे येतं 5,000 रुपये, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे सी ला 5,000 मिळणार, बी ला 4,000 आणि ए ला 6,000. आहे की नाही? सिंपल. सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.